नमस्कार मित्रहो, आज पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत आणि आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार या विषयावर चर्चा करणार आहोत. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अजून आपले सगळे श्रोते यायचे आहेत, त्यांच्यासाठी मी थोडा वेळ थांबणार आहे. स्वप्नील गायकवाड आले आहेत, धीरेश पाटील आले आहेत, नमस्कार करतायत मला. नमस्कार स्वप्नील. अश्विनी तुळजापूरकर आलेले आहेत, रवींद्र जाधव आले आहेत, कुणाल भगत आले आहेत. हॅलो सर म्हणतात. हॅलो कुणाल. हॅलो निखिलजी म्हणतायत. सचिन सोनावणे. सचिन हॅलो. जय भीम म्हणतायत. जय भीम. अरविंद गौतम तांबे म्हणतायत जय भीम. धनंजय शिंदे म्हणतायत नमस्कार. विश्वनाथ कांदळकर बघतायत. प्रसाद देशमुख आलेले आहेत. एवढी आपली मंडळी. आत्तापर्यंत 257 मंडळी झालेली आहेत. साधारण 1000च्या घरात मंडळी आली की आपण सुरू करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी नेहमीची पद्धत आता सवयीची झालेली आहे. जाफर खान आलेले आहेत. सर्व समाजातले सर्व स्तरातले लोक येतात, तो माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण असतो. संजय शिंदे आलेले आहेत, नमस्कार म्हणतायत. जयंत गव्हाणे आलेले आहेत. भारती सिरवैया आलेले आहेत. तुषार वानखेडे आलेले आहेत. रवी शर्मा बघतायत. राजेश महिंद्रे आलेले आहेत. प्रकाश फाटे आलेले आहेत. गोपाळ रेवणकर आलेले आहेत. बापू घोडके मला आदेश देत आहेत चालू करा म्हणून. बापू जरा धीर धरा, अजून काही लोक यायचे आहेत, ते येऊ देत. ॲडव्होकेट भारत बोरकर आलेले आहेत. संदेश म्हात्रे आलेले आहेत. नमस्कार. सगळे नेहमीचे ओळखीचे लोक तुम्ही आवर्जून ऐकायला येता, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. 6 महिन्यांनी मी परवा जो पहिला व्हिडिओ केला निवडणुकांचं विश्लेषण करणारा, फेसबुकवर त्याचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. 4 लाखाच्या वर प्रेक्षकांनी तो बघितलेला आहे. याशिवाय यूट्यूब वगैरे वेगळा. त्यानंतर 2 व्हिडिओ केले, त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. हे सगळं तुमच्यामुळे. तुमचं जे प्रेम आहे माझ्यावर, तुम्ही जे सतत येता, बघता, काही आपली मतं व्यक्त करता. खरं तर मला इंटरॅक्शन करायला आवडेल तुमच्याबरोबर, कारण हा सगळा एकतर्फी व्यवहार होतो. पण तुमची मतं कळतात, कारण काही जण तुमच्यापैकी जाऊन फेसबुकवर खाली आपल्या प्रतिक्रिया लिहितात. काही जण ज्यांना ते विचार पटलेले नाहीत ते असभ्यपणे सुद्धा लिहितात. पण मला आता त्याची सवय झाली आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगितलेलं आहे की पूर्वी 10 वर्षापूर्वी मी जेव्हा फेसबुक आणि ट्विटरवर आलो, सोशल मीडियावर आलो, तेव्हा माणसं कशी काय वागतात, असभ्यपणे का वागतात, याचा मला राग यायचा. आता राग येत नाही. आता अनेकदा माझी करमणूक होते आणि बहुसंख्य वेळा मला त्यांची कीव वाटते. गणेश कोळी आलेले आहेत. संभाजी पावले आले आहेत, नमस्कार. मारुती थेटे नमस्कार म्हणतायत. नमस्कार मारुती. उमेश भोईर आलेले आहेत. बरोबर आता 1000 माणसं झालेली आहेत. मला या अशा प्रकारे फेसबुकवरून आपण बोलतो याची नेहमीच गंमत अशासाठी वाटते की सर्वसाधारण एखाद्या हॉलमध्ये सभा असेल तर 500, 600, 700 लोक असतात. फेसबुकवर पहिल्या क्षणाला इथे हजारोहून जास्त लोक आहेत. संजय तायडे आलेले आहेत. तुषार वानखेडे आलेले आहेत. त्यामुळे हा सगळा आपला आता मित्र परिवार झालेला आहे. मित्र मैत्रिणी परिवार. मित्र परिवार म्हटल्यावर मैत्रिणी चिडतात, म्हणून मित्र मैत्रिणी परिवार असं मी म्हणतो. करायचं का सुरू? सुनील निकम म्हणतात यू ऑलवेज स्पीक द ट्रूथ. धन्यवाद. सत्य बोलण्यासाठीच पत्रकारिता असते असं मी मानतो. त्यामुळे सत्य बोलणं हे माझं पहिलंच काम आहे. तुम्ही म्हणत असाल तर आता सुरू करूया, कारण 1100 लोक झालेले आहेत आणि जे येतील ते आता पुढे असतील आपल्या या सगळ्या फेसबुकच्या प्रक्रियेमध्ये. जागा तर बसतील त्याच्यामध्ये, ऐकतील. तेव्हा मित्रो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की करोनाच्या महामारीचं हे थैमान अजून संपलेलं नाही. आपल्या सुदैवाने मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या जी आहे ती खाली जाते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता रुग्णसंख्या जी 60-62 हजार होती ती 50,000च्या घरात आलेली आहे. आणि जे इन्फेक्ट होणारे रुग्ण आहेत, ज्यांना बाधा होणारे रुग्ण आहेत, त्यापेक्षा बरे होणारे रुग्ण हे अधिक होऊ लागले आहेत. मुंबईत तर गेल्या 15-20 दिवसांची जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर आता काल मला वाटतं 2,500च्या घरात पेशंट होते. बरे होणारे पेशंटसुद्धा 3,500पेक्षा जास्त होते. आणि
जी परिस्थिती आहे ती मुंबई महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्यामुळे चांगलीच आटोक्यात आलेली आहे आणि त्याबद्दल आपण मुंबई महापालिकेचं सरकारचं कौतुक करायला हवं. गेले 2 दिवस मुंबई महापालिकेचं कौतुक कोण कोण करतंय बघा. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने मुंबई महापालिकेचं कौतुक केलं. आज नीती आयोगाचे जे CEO आहेत आणि अमिताभ कांत यांनी सुद्धा कौतुक केलं. काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने असं सांगितलं की पंतप्रधानांचा आम्हाला फोन आला आणि आमचं अभिनंदन त्यांनी केलं. भारतीय जनता पक्षाला ते अर्थातच पटलं नाही. ते असं म्हणाले पुरावा काय याला, पण मुख्यमंत्री कार्यालय खोटं बोलणार नाही किमान अभिनंदनाच्या फोनबाबत एवढं आपण गृहीत धरायला हवं. मात्र भाजपचा या कशावरच विश्वास नसल्यामुळे ते आपल्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला यावर विश्वासच ठेवत नाही. तेव्हा असो, पण मुंबई आणि महाराष्ट्रातली करोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात यायला लागलेली आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, शहरातली महत्त्वाच्या शहरातली परिस्थिती जरी आटोक्यात येत असली, रुग्णसंख्या कमी होत असली, तरी आता हा करोना ग्रामीण भागात गेलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढते. ग्रामीण भागामध्ये आरोग्य यंत्रणा फारशी काही तगडी नाही. पूर्वी अनेक वर्षापासून ही तगडी नाही आहे. अनेक वेळेला याविषयी आपण बोललो आहे, लिहिलं आहे. कायम मी सांगत आलेलो आहे की जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, ते मजबूत असायला हवं जिथे आहे तिथे, ज्या गावामध्ये. त्या प्रायमरी हेल्थ सेंटरची हेळसांड झाल्यामुळे पुढची आरोग्य यंत्रणासुद्धा नीट उभी राहिलेली नाही आहे. परंतु उत्तर भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चांगली आहे. उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली असेल, या सगळ्या राज्यांमध्ये जी परिस्थिती आहे त्यापेक्षा महाराष्ट्रातली परिस्थिती खूपच चांगली आहे. मी गेल्या वेळेला सांगितलं होतं त्याप्रमाणे दिल्लीमध्ये आणि उत्तर प्रदेशात तर अक्षरशः हाहाकार माजलेला आहे. म्हणूनच माझा आजचा विषय आहे की हे जे थैमान सुरू झालेलं आहे आणि वाढतं आहे उत्तर भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पेशंट आहे, पण महाराष्ट्राने हळूहळू त्याच्यावर काबू मिळवलेला आहे, लक्षात घ्या. पण उत्तर भारतात सुरुवातीला पेशंटची संख्या कमी होती, आता ती वाढू लागलेली आहे. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की उत्तर भारतामध्ये पेशंटची संख्या लपवली जाते, धडपणे टेस्ट केल्या जात नाही आहेत आणि किती लोक दगावलेत हेही सांगितलं जात नाही आहे. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात सुद्धा मृतांची संख्या दडवली जाते. परंतु हे जे खोटं आहे, हे जे असत्य आहे, ते फार काळ लपून राहू शकत नाही. तुम्ही मृतांची संख्या दडवाल, पण मृतदेह कुठे दडवाल? त्यामुळे ज्या वेळेला हे मृतदेह स्मशानामध्ये पुढच्या प्रक्रियेसाठी आले, जाळण्यासाठी आले, काही ठिकाणी पुरण्यासाठी गेले, त्यावेळेला उघड झालं किती चिता पेटल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर मृतदेहांची रांग लावत असेल तर सरकार सांगतंय 10 आणि 11 मृत्युमुखी पडले. वाराणसीमध्ये असं सरकार सांगत होतं, उत्तर प्रदेश सरकार, की 10-11 ही आमची दैनंदिन मृतांची संख्या आहे. पण स्मशानामध्ये जाऊन जेव्हा भेट दिल्या पत्रकारांनी, BBC पत्रकार गेले, वायरचे पत्रकार गेले, तेव्हा त्यांना असं दिसलं की रांगा लागलेल्या आहेत आणि 25-25, 30-30 मृतदेह असे ठेवलेले आहेत. स्मशानामध्ये जी व्यक्ती हे काम करत होती त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, हो सरकार सांगतं त्यापेक्षा कितीतरी जास्त मृतदेह आहेत. सरकार असं सांगत होतं हे हार्ट अटॅकने वारलेले लोक आहेत, हृदयविकाराने वारलेले लोक आहेत. तर तो स्मशानात काम करणारा माणूस म्हणाला की करोनाचे रुग्ण जेव्हा आणतात तेव्हा त्यांना सगळं कव्हर केलेलं असतं प्लास्टिक शीटनी. याचं कारण त्यांचा संसर्ग दुसऱ्यांना होऊ नये. हे जर हृदयविकाराचे रुग्ण असतील तर त्यांना असं कव्हर का केलं आहे? ज्या अर्थी त्यांना असं कव्हर केलं आहे त्या अर्थी ते करोनाचं रुग्ण आहेत. याचा अर्थ असा होतो भांडं फुटलं, दिल्लीमध्ये भांडं फुटलं, उत्तर प्रदेशात भांडं फुटलं, मध्य प्रदेशात भांडं फुटलं. ज्या ज्या राज्यांनी आपल्याकडची रुग्णसंख्या, आपल्याकडची मृत्यूची संख्या लपवण्याचा प्रयत्न केला त्यांचं भांडं फुटलं. आणि हे सगळे वाभाडे जे आहेत ते केवळ भारतीय माध्यमांमधून निघाले नाहीत, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून निघाले. गेल्या काही दिवसात तुम्ही जर पाहिलं असेल तर कुठे कुठे छापून येत आहेत भारतातल्या परिस्थितीबद्दल.
भारतामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पहिल्या फेरीमध्ये अमेरिकेत वाईट परिस्थिती होती, इटलीमध्ये वाईट परिस्थिती होती, स्पेनमध्ये वाईट परिस्थिती होती, ब्राझीलमध्ये वाईट परिस्थिती होती. आता इतकी वाईट परिस्थिती भारतामध्ये आहे की भारताचे रोजचे रुग्णसंख्या 4 लाखाच्या घरात गेलेली आहे आणि ती जगातल्या कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे की ज्यांनी हे सगळं आटोक्यात आणायचं, ज्यांनी या सगळ्या करोना नियंत्रणाचं नेतृत्व करायचं, ते नरेंद्र मोदी कुठे आहेत? मन की बात करणारे नरेंद्र मोदी हे सगळं पाहून गप्प का बसलेत? नरेंद्र मोदी कुठे दडलेत का? हिमालयात गेलेत का? देवाची प्रार्थना करतायत का? नेमकं काय करतायत? पण आम्हाला आमचा पंतप्रधान दिसत नाहीये नेतृत्व करताना. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात दिसत होते, पश्चिम बंगालमध्ये जाऊन करोनाच्या काळात 17 सभा घेत होते, ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी इतर सर्व इव्हेंटमध्ये दिसतात, त्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गृहमंत्री अमित शाह दिसत नाही आहेत. नेमकं झालंय काय? माझा म्हणूनच प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमच्यासारख्या सुजाण श्रोत्यांना हे सांगायची गरज नाही की हा प्रश्न माझ्या डोक्यातून नाही निघालाय. हा प्रश्न टिळकांनी प्लेगच्या साथीच्या वेळेला ब्रिटिश सरकारला विचारलेला होता. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? आणि त्यानंतर अनेक संपादकांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या प्रसंगांच्या वेळेला, अशा प्रकारच्या संकटांच्या वेळेला सरकार चुकत असेल तर तो वापरला. मी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असं म्हणत नाहीये. याचं कारण हे सरकार म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदी ही एकमेव व्यक्ती या सरकारचा नेता आहे, नेतृत्व करतात. आणि या सरकारमध्ये अनेक मंत्री असले तरी त्यांच्या मताला कोणतीही किंमत नाही. नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार हे सरकार चालतं. म्हणून मी उगाच इकडे तिकडे जाणार नाही. मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? व्यवस्था भ्रष्ट झाली आहे का? व्यवस्था कोलमडून पडली आहे का? शासन संस्था कोलमडून पडली आहे का? असे प्रश्न विचारणार नाही. मी थेट प्रश्न विचारतोय, हे सरकार आहे, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? याचाच अर्थ आहे मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का? इंडिया टुडेनी यावेळेला अंक काढलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, फेल्ड स्टेट म्हणजे अपयशी ठरलेली शासन संस्था. शासन संस्था अपयशी ठरली हे खरं आहे, पण शासन संस्था म्हणजे सरकार कुणाचं आहे? हवेतून आलेलं नाही. निनावी सरकार नाहीये, बिन नावाचं सरकार नाहीये. ही शासन संस्था नरेंद्र मोदी नावाचे पंतप्रधान चालवत आहेत आणि त्यांचं मंत्रिमंडळ चालवत आहेत. म्हणून माझा थेट प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का? 100 वर्षानंतर ही महामारी, हा पॅन्डेमिक आलेला आहे. 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली तेव्हाही खूप समस्या निर्माण झाल्या होत्या, गोंधळ निर्माण झाला होता. ब्रिटिशांना भारतीय जनतेचंही सहकार्य नव्हतं. पण आज या नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सरकारला जनतेचं सहकार्य आहे. देश पुढे गेलेला आहे, लोकांचं मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झालेलं आहे. असं असताना नरेंद्र मोदी यांनी परिस्थिती हाताबाहेर का जाऊ दिली? म्हणून माझा प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा विचारतोय, नरेंद्र मोदी यांचं डोकं ठिकाणावर आहे का? आणि हे डोकं ठिकाणावर नाही असं मी का म्हणतोय, त्याकडे एकेका मुद्द्याकडे येतो. तुम्हाला माहिती आहे मित्रहो, भारतातला बहुसंख्य मीडिया हा गोदी मीडिया आहे आणि याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहे. इथली बहुसंख्य वर्तमानपत्र, बहुसंख्य चॅनल ही मोदी सरकारच्या दबावाखाली आहे. जाहिरातींचा इतका पैसा यांच्या तोंडात कोंबला आहे मोदी सरकारने की सत्य बोलायला हे तोंड उघडत नाहीत. ही परिस्थिती आहे, गेल्या 7 वर्षातली आपण पाहिलेली परिस्थिती आहे. अनेकदा खोटे आकडे, खोटी माहिती ही सगळी माध्यमं छापतात आणि जनतेची दिशाभूलही करतात. दुसऱ्या बाजूला व्हॉट्सॲप नावाचा एक
प्लॅटफॉर्म आहे, जो प्लॅटफॉर्म मुळातून खराब नाही, कोणताही प्लॅटफॉर्म मुळातून खराब नसतो, त्याचा वापर कसा होतो यावर अवलंबून असतं. पण हा व्हॉट्सॲप नावाचा प्लॅटफॉर्म हिंदुत्ववाद्यांनी, विशेषतः भाजपने ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामधून खोट्या बातम्या, अफवा, विरोधकांची नाचक्की या गोष्टी हे करत असतात. हे 7 वर्ष चाललेलं आहे, आज काल नाही झालेलं आहे, 7 वर्ष हे चाललेलं आहे. पण करोनाची दुसरी लाट आली आणि हे सगळे प्रयत्न उधळले गेले. का उधळले गेले? तर लोकांचे हाल प्रत्यक्ष रस्त्यावर दिसत होते. माणसं करोनाने आजारी पडत होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळत नव्हते, त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हता, त्यांना इंजेक्शन्स मिळत नव्हती आणि माणसं रस्त्यावर येऊन आक्रोश करत होती. आपण रोज बघत होतो की हा आक्रोश आहे. आपलं मन विदीर्ण होत होतं. हे कसं लपवणार? काय म्हणणार? ही माणसं रडतायत कशानी? वैयक्तिक दुःखाने रडतायत? ही माणसं रडत होती केवळ करोनाने आपण आजारी पडलो म्हणून नाही. करोनाने आजारी पडलेले बहुसंख्य लोक, 80-90% लोक बरे होतात. ही माणसं जी रडत होती ती आपल्याला ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून रडत होती, आपल्याला औषधं मिळाली नाही म्हणून रडत होती, आपल्याला इंजेक्शन्स मिळाली नाहीत म्हणून रडत होती, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला रुग्णवाहिका मिळाली नाहीत म्हणून रडत होती. याचा अर्थ ही माणसं व्यवस्थेच्या विरोधात, आणि ही व्यवस्था जिने सांभाळायची त्या सरकारच्या विरोधात आक्रोश करत होती. आणि हा आक्रोश इतका गगनभेदी होता की कुणालाच त्याला दडपता आलं नाही. म्हणून यावेळेला व्हॉट्सॲप फेल ठरला, मोदींच्या कह्यात असलेली भारतीय माध्यमं फेल ठरली. काही अपवाद आहेत त्याला, पण भारतीय प्रमुख प्रवाहातली माध्यमं, मेनस्ट्रीम मीडिया फेल ठरला. आणि या सगळ्या हाहाकाराकडे, जसं आफ्रिकन देशामध्ये एखादी आपत्ती आली तर पाश्चात्य माध्यमं जाऊन मोठ्या प्रमाणावर कव्हर करतात, कारण मानवी हक्कांचा मुद्दा असतो, त्याच प्रकारे भारतातली ही आपत्ती पाश्चात्य माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर कव्हर केली. अमेरिकन माध्यमं बघा, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स असेल, लॉस एंजल्स टाइम्स असेल, CNN असेल, तिथे इंग्लंडमध्ये BBC असेल, इंग्लंडमधले सगळे लंडन टाइम्सपासून सगळे पेपर्स असतील, जपानी पेपर असतील, चीनी पेपर्स असतील, या सर्व मीडियामधून आणि चॅनल्समधून, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आणि डिजिटल मीडियामधून भारतातली ही परिस्थिती जगभर पोचली. जगातल्या कोणत्याही देशात पहिल्या लाटेत सुद्धा जेवढा हाहाकार झाला नाही, तेवढा हाहाकार किंवा त्याहीपेक्षा जास्त हाहाकार हा भारतामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये, म्हणजे 15 मार्चपासून, मी म्हणतो खरं तर 1 एप्रिलपासून, पण 15 मार्च धरूया, 15 मार्चपासून आजपर्यंत झालेला आहे. म्हणजे 1.25 महिन्यात हा हाहाकार झालेला आहे. मित्र, मी तुम्हाला सांगतो, लॅन्सेट नावाचं एक जर्नल आहे, ते वैद्यकीय जर्नल आहे, वैद्यकीय मासिक आहे. लॅन्सेटमध्ये वैद्यकीय संशोधनाबद्दल वेगवेगळे लेख प्रसिद्ध होतात आणि त्याला खूप प्रतिष्ठा आहे. लॅन्सेटचा शब्द हा 100% खरा मानला जातो आणि या लॅन्सेटने मोदी सरकारला धारेवर धरलेलं आहे. या वैद्यकीय समस्येबद्दल, वैद्यकीय आपत्तीबद्दल, एवढी मोठी आपत्ती नजीकच्या भूतकाळात घडलेली नाही असं या लॅन्सेटचं म्हणणं आहे. तो सूर इतर अमेरिकन पेपर्सनी आणि माध्यमांनी लावला आहे, तोच सूर ब्रिटिश पेपर्सनी लावलेला आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांत सुद्धा आपली नाचक्की होते. मला हे तुम्हाला सांगायचं आहे, माझा वैयक्तिक अनुभव पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो. 40 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत गेला. 1977ला आंध्र प्रदेशात वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये आम्ही गेलो होतो. वादळामध्ये आम्ही काम करायला गेलो होतो आणि त्याचा पहिला लेख मी माणूसमध्ये लिहिला होता. माझी पहिली पत्रकारिता ती. 1977चं आंध्र प्रदेशचं वादळ, नंतर मोरवीचं वादळ, त्यानंतर लातूरचा भूकंप, अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचं कव्हरेज मी केलं. दंगलींचं कव्हरेज केलं. 83-84 सालची गुजरातमधली राखीव जागांवरून झालेली दंगल असो, 84ची दिल्लीची दंगल असो, 92-93 मुंबई दंगल असो, किंवा
2002ची गुजरात दंगल असो, आसाममध्ये नेल्लीचं झालेलं हत्याकांड सुद्धा आपल्या स्मृतींमध्ये सगळ्यांच्या ताजा आहे. तिथे जो नरसंहार झाला तो भयंकरच होता. दंगलीमध्ये होणारा नरसंहार म्हणजे माणसाला कापतात. मी जनावर बनून माणसाला कापतात असं म्हणत नाही, कारण मला जनावरांचा अपमान करायचं नाही. ही जी माणसाची पाचवी वृत्ती आहे ही जनावरांपेक्षाही भयंकर आहे. मेंदू असलेला माणूस जेव्हा हैवान बनतो तेव्हाच अशा घटना घडू शकतात. नैसर्गिक वादळामध्ये तर उद्ध्वस्त होतात संसारच्या संसार, पुन्हा उभे राहतात. पण मी तुम्हाला सांगतो, मला माझ्या 40 वर्षाच्या पत्रकाराच्या जीवनामध्ये आत्ता या महामारीच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये जे काय चाललंय ते मी पाहिलं नाही. 15-20 दिवस, महिन्याभराने सगळ्या आपत्तीवर फुंकर घातली जाते, पुन्हा संसार उभे राहतात, मग चर्चा चालू राहते. पण निदान 15-20 दिवसांनी, महिन्यांनी सगळं शांत झालेलं आपल्याला दिसतं. हे काय चाललंय? रोज सकाळी उठून कोणीतरी दगावल्याची बातमी येते, कोणीतरी वारल्याची बातमी येते. रोज मला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या भावाला, माझ्या शेजाऱ्याला ऑक्सिजन पाहिजे म्हणून कोणीतरी फेसबुकवर लिहितो, कोणीतरी ट्विटरवर लिहितो, कार्यकर्त्यांना अर्जव करतो. कोणता तरी हॉस्पिटल आमच्याकडे आता 2 तासामध्ये ऑक्सिजन संपणार आहे असं पत्रकारांना सांगतं. आणि आता जर 2 तासात ऑक्सिजनची सोय नाही झाली तर माझ्याकडे 100 पेशंट आहेत, त्यांचं मी काय करू असं त्या हॉस्पिटलचा प्रमुख विचारत असतो. मग तो कोर्टात जातो आणि कोर्ट काहीतरी आदेश देतो. सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची लक्षणं आपण गेला 1.25 महिना या देशात पाहतो. ही परिस्थिती कोणी कंट्रोल करायला पाहिजे? ही परिस्थिती केंद्र सरकारने कंट्रोल करायला पाहिजे आणि मग राज्य सरकारने. पहिली जबाबदारी केंद्र सरकारची आहे. याचं कारण असं, दिल्लीमध्ये जी हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये अर्धी हॉस्पिटल्स ही केंद्र सरकारची आहेत, बाकी राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. लॅन्सेट म्हणतं त्याप्रमाणे मोदी सरकार पूर्णपणे बेसावध राहिलं. कसं बेसावध राहिलं बघा. गेल्या मार्च महिन्यामध्ये पहिली लाट आली. पहिली लाट जेवढी तीव्र होती त्यापेक्षा कितीतरी अधिक तीव्र दुसरी लाट आहे. त्यामुळे आता आपली पेशंटची संख्या दिवसाला 4 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये 2 कोटीच्या वर पेशंटची संख्या झालेली आहे पूर्ण करोनाच्या काळामध्ये. आणि भारतातले मृत्यू आता 2 लाखावर गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं, जसं हायकोर्टाने म्हटलं की कोण जबाबदार आहे या मृत्यूंना, कोण जबाबदार आहे नरसंहाराला, या नरसंहाराला मोदी सरकार जबाबदार आहे असं का मानू नये असं हायकोर्टाने विचारलं, मी नाही. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की हे जे 2 लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झाले असतील, प्राणवायू न मिळाल्यामुळे झाले असतील, पण या नरसंहाराची प्राथमिक जबाबदारी आणि प्रमुख जबाबदारी ही मोदी सरकारवर. हायकोर्टाने हे सुचवलं, पण पुढे जाऊन मी म्हणतो, आणि हा नरसंहार घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांत बसलेले आहेत, जसे ते 2002चा गुजरातमधला धर्मांध नरसंहार घडत असताना शांत बसले होते. हा नरसंहार आहे. या 2 लाखाहून अधिक माणसांचा जो मृत्यू झालेला आहे त्याला मोदी सरकार जबाबदार आहे. कसं ते बघूया. मी तुम्हाला सांगितलं, गेल्या मार्चला पहिली लाट आली. ही लाट आपल्या लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे म्हणा सप्टेंबरात ओसरली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 4 महिने आपल्याला थोडेसे रिलॅक्सेशनचे मिळाले. थोडेसे आपण शांत झालो, आपला तणाव गेला. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात डॉक्टर्स आणि तज्ज्ञ सांगत होते जगभरात दुसऱ्या लाटा येत आहेत, आपल्याकडे पण येणार. कधी येणार याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. मला एक तुम्हाला सांगायचं आहे, या देशामध्ये एकच राजकीय नेता आहे ज्याचा उल्लेख भाजपवाले पप्पू म्हणून करतात, पण या करोनाच्या लाटेमध्ये सिद्ध झालं
की हा पप्पू बनवला जाणारा राजकीय नेता म्हणजे राहुल गांधी हा पप्पू नाही, तर करोनाविषयीचे त्यांचे सगळे अंदाज खरे ठरले. पहिल्या लाटेच्या वेळेला सुद्धा राहुल गांधींनी आगाऊ अंदाज व्यक्त केला होता, तेव्हा हे नरेंद्र मोदी ट्रम्पच्या स्वागतामध्ये मशगूल होते अहमदाबादमध्ये. दुसऱ्या लाटेच्या वेळेलाही राहुल गांधींनी वारंवार इशारे दिले, तरी सुद्धा या सरकारने काही केलं नाही. विरोधकांची अवहेलना करणं, विरोधकांचा अपमान करणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं ही मोदी सरकारची संस्कृती आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडेही लक्ष दिलं नाही, शास्त्रज्ञांकडेही लक्ष दिलं नाही आणि विरोधकांकडेही लक्ष दिलं नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 4 महिने आपण जर दुसऱ्या लाटेची पुरेशी तयारी केली होत असती, जी मुंबई महापालिकेने केली. मला महाराष्ट्र सरकारचं आणि मुंबई महापालिकेचं कौतुक करायचं आहे, आयुक्तांपासून ते सगळ्यांचं आणि मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांपर्यंत, की या काळामध्ये मुंबई महापालिकेने तयारी केली. आपल्याकडे किती ऑक्सिजनचा साठा आहे, दुसरी लाट आली तर आपण काय करू शकतो. त्यामुळे दिल्लीत जे भयंकर चित्र निर्माण झालं ते मुंबईत नाही निर्माण झालं. डॉक्टर शशांक जोशी आहेत महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधले एक महत्त्वाचे डॉक्टर. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर, फेसबुकवर टाकलेलं आहे मुंबईमध्ये काय झालं, मुंबईचं मॉडेल काय आहे. आज मी भक्ती चपळगावकर यांचा लोकमतमधला लेखही टाकलेला आहे. मुंबईत का यश मिळालं या यंत्रणेला, कसा रोखला गेला, मुंबईच्या कर्मचाऱ्यांनी कसा रोखला हा करोना, ते जरूर वाचा तुम्ही. मुद्दा असा आहे की जे मुंबई महापालिकेने केलं ते देशातल्या एकाही महापालिकेने केलं नाही, एकाही दुसऱ्या सरकारांनी केलं नाही. याचं कारण कसं आहे माहिती आहे का, कॅप्टन जसा असेल ना तसेच खेळाडू असतात. कॅप्टन गंभीर असेल, कॅप्टन शिस्तबद्ध असेल, कॅप्टन प्रॅक्टिस करत असेल तर खेळाडू सुद्धा करतात. पण कॅप्टन जर थिल्लरपणे वागायला लागला, बेजबाबदारपणे वागायला लागला, तर अख्खा संघ बेजबाबदारपणे वागायला लागतो. म्हणतात ना, तुम्ही स्वतःच्या उदाहरणावरून लोकांना आदर्श घालून दिला पाहिजे, तुम्ही एक्झाम्पल सेट केलं पाहिजे असं म्हणतात. आपल्या दुर्दैवाने आमच्या देशाचे कर्णधार, आमच्या देशाचे कॅप्टन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचा आदर्श घालून दिला नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी काय केलं, जानेवारी महिन्यापासून जी पूर्ण आरोग्य खात्याने तयारी करायला पाहिजे होती ती सगळी अधिकाऱ्यांवर सोडली आणि एक हर्षवर्धन नावाचा अतिशय नेभळट असा जो आरोग्यमंत्री आहे त्यांच्यावर सोडली. हे हर्षवर्धन मोदी समोर एक शब्द काढत असतील असं मला कधी वाटत नाही त्यांच्याकडे बघून. स्वतः डॉक्टर आहेत, पण डॉक्टर असणं वेगळं आणि आरोग्य व्यवस्थेचं व्यवस्थापन करणं वेगळं, हे लक्षात घ्या. त्यामुळे हर्षवर्धन जर कोणी राजीनामा द्यायचा असेल, परदेशामध्ये काही रुग्ण दगावले म्हणून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. आपले आरोग्यमंत्री राजीनामा तर सोडाच, आमच्याकडे कसे मृत्यू नाहीत हे सांगत बसलेले. असो, मुळामध्ये जो कर्णधार होता, म्हणजे आहे अजून गेलेलं नाही आहेत ते, राजीनामा दिलेला नाही आहे, त्या नरेंद्र मोदींनी बेजबाबदारपणे वागण्यातून काय संदेश दिला. नरेंद्र मोदींनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. नरेंद्र मोदी आणि त्यांचे गृहमंत्री अमित शहा, पहिली गोष्ट त्यांनी कुंभमेळ्या वगैरेंना परवानगी दिली. धार्मिक जे सभा समारंभ मेळावे आहेत त्यांना परवानगी दिली. जे आज लॅन्सेट म्हणते, जे भारत सरकारने अजिबात करायला नको होतं, कुंभमेळ्याला परवानगी देत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाने आपला उत्तराखंडमधला मुख्यमंत्री बदलला. खरं तर ते मुख्यमंत्री बरोबर सांगत होते की नको कुंभमेळा, पण मोदी शहाना कुंभमेळा हवा होता, कारण जे आपले हिंदुत्ववादी अनुयायी आहेत त्यांचं लांगुल चालन आपण त्या निमित्ताने करू शकू असं त्यांना वाटत होतं. आता कुंभमेळा काय थोतांड आहे यावर बोलायची वेळ नाही, पण कधीतरी मी बोलीन, खूप त्याच्यावर लिहिलं गेलेलं आहे. तेव्हा हा कुंभमेळा त्याला मोदींनी परवानगी दिली आणि आज असं दिसतंय कुंभमेळ्यातून लाखो लोकांना करोना झालाय आणि त्यांनी तो करोना गावागावात पसरवलेला आहे. महाराष्ट्रातून लोक कुंभमेळ्याला गेले कारण त्यांना वाटत होतं मोक्षच मिळणार आहे आपल्याला. गुजरातमधून गेले, उत्तर भारतातून गेले, दक्षिण भारतातून गेले. या सर्वांना तिथे, याच्यापैकी बहुतेकांना, सर्वांना नाही, याच्यापैकी अनेकांना, लाखो लोकांना तिथे लागण झाली आणि मग त्याचा स्प्रेड
त्याचा प्रसार हा भारतभर ग्रामीण भागामध्ये आता झालेला आहे. तेव्हा पहिला स्प्रेडर कोण आहे तर कुंभमेळा आहे. आणि या बेजबाबदार नरेंद्र मोदींनी, ज्यांना पंतप्रधानपदीही राहायचा हक्क नाही असं माझं मत आहे, त्यांनी दुसरी गोष्ट काय केली, 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक प्रचारामध्ये आपल्याला झोकून दिलं. खरं तर मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे होतं की या निवडणुका आपण पुढे ढकलूया, याचं कारण आता गर्दी होईल आणि मग करोनाचा प्रसार होईल. पण या लोकांनी ते केलं नाही. यांना निवडणुका जिंकायच्या होत्या. दक्षिण भारतामध्ये यांना कोणी विचारत नाही, पण दक्षिण भारताने हे डोक्यात टाकला आणि पश्चिम बंगालपासून सगळे जी बाकीच्या राज्यात निवडणुका झाल्या तिथे स्वतः जाऊन प्रचार केला. अमित शहानी जे रोड शो केले त्यावेळी मास्कही लावला नाही. म्हणजे पहिले जर कोणी ऑफेंडर असतील, या करोना प्रोटोकॉल तोडणारे असतील, करोनाचे गुन्हेगार असतील, तर त्यामध्ये अमित शहांची गणना होईल. कुंभमेळ्याला परवानगी दिली आणि दुसरं या निवडणुकांना परवानगी दिली. खरं तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन निवडणूक आयोगाला असं सांगायला पाहिजे होतं, हा काळ निवडणुकांसाठी योग्य नाही, निवडणुका पुढे ढकल्या. निवडणूक आयोगाला हे मान्य करावंच लागलं असतं. पण मोदी शहानी हे केलं नाही. याचं एकमेव कारण आहे की त्यांना दुसऱ्या लाटेचा अंदाज आला नाही. जो देशाचा नेता आहे, देशाचं नेतृत्व करतो, त्या पंतप्रधानाला देशापुढे काय संकट येणार आहे याचा अंदाज आला नाही तर भयंकर परिस्थिती निर्माण होते. हे 1962च्या चीनच्या युद्धाच्या वेळेला आपण बघितलेलं आहे. इतिहासापासून पुढची सरकारं शहाणी झालेली आहेत. पण आता नरेंद्र मोदी हे म्हणू शकतात 100 वर्षामध्ये महामारी आली नाही, पॅन्डेमिक आलं नाही, त्यामुळे मला कसं कळणार. पण इथेच तर नेतृत्वाचा कस लागतो. तुम्हाला डॉक्टर्स सांगत होते, तुम्हाला शास्त्रज्ञ सांगत होते, तुम्हाला तज्ज्ञ सांगत होते, तुम्हाला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अधिकारी सांगत होते, तरी सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केलं. कुंभमेळा, निवडणुका यांना परवानगी दिलीत आणि देशाला संकटात टाकलं. अगदी 4थ्या-5व्या फेरीपर्यंत त्या पश्चिम बंगालमध्ये प्रचार चालू होता. सरकारी पक्षांनी प्रचार केला म्हणून विरोधकांनी पण केला. दोघांनी मिळून सर्व नागरिकांना धोक्यात टाकलं. लॅन्सेटनी हे म्हटलेलं आहे, मोदींचं नाव घेऊन म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. आणि मग या प्रचारामध्ये धुंद झालेल्या मोदी शहांनी कुठल्याच यंत्रणेकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या लाटेला काय लागणार आहे, ते नीट होतंय की नाही, ऑक्सिजनची व्यवस्था झालेली आहे की नाही, औषधाची व्यवस्था झालेली आहे की नाही, इंजेक्शनची व्यवस्था झालेली की नाही, वॅक्सिनेशनचं काय होतं आहे याकडे सुद्धा धडपणे लक्ष दिलं नाही. त्यामुळे या प्रत्येक मुद्द्यावर त्यांना अपयश आलेलं आहे. माझा प्रश्न आहे ना, मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का? ज्या पंतप्रधानांचं डोकं ठिकाणावर असेल तो इतका बेजबाबदारपणा करणार नाही. तुम्ही विचार करा, मनमोहन सिंग पंतप्रधान आहेत किंवा अगदी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान आहेत, असे वागतील इतके बेजबाबदारपणे? माणसं मरत असताना, आजारी पडत असताना, महामारीमध्ये कुठच्या देशात निवडणुका होतात मला सांगा? कुठच्या देशात निवडणुका होतात? मी मोदींची तुलना एकाच विकृत राजकारण्याची करतो, तो म्हणजे ब्राझीलचा बोल्सोनारो. या बोल्सोनारोनी पहिल्यांदा करोना नाहीच आहे असं म्हटलं, मास्क लावायला सुद्धा नकार दिला. त्या टोकाला मोदी गेले नाहीत, पण त्यांची पावलं जी आहेत बेजबाबदारपणाची, त्यांची तुलना या ब्राझीलच्या पंतप्रधानाशी होऊ शकते, ज्या पंतप्रधानाने आपल्या देशातल्या सामान्य जनतेला धोक्यात लोटलं. हे लक्षात घ्या. मोदी आणि बोल्सोनारो तुम्हाला दुसरा कोणताही पंतप्रधान सापडणार नाही. एक ट्रम्प होते, पण गेले ते राष्ट्राध्यक्ष, गेले, त्यांनी असाच बेजबाबदारपणा केला. मोदींचे मित्रच होते ते. बेजबाबदारपणाची लागण या सगळ्यांना एकमेकापासून झालेली असणार कदाचित. हे जे सर्व उजव्या विचारसरणीचे राजकारणी आहेत, त्यांचं विज्ञानात लक्ष नाही, त्यांचा विज्ञानावर विश्वास नाही, त्यांचा अधिकाऱ्यांवर विश्वास नाही, त्यांचा शास्त्रज्ञांवर विश्वास नाही. त्यातून ही परिस्थिती निर्माण होते. देव बसलाय, परमेश्वर आहे, तो आपलं बघून घेईल, अशी जर अंधश्रद्धा यांच्या मनात असेल तर यापेक्षा वेगळं काही होणार नाही. काही होणार नाही. म्हणून मी म्हणतो, आज जे भारतामध्ये
इतके लाखो लोक मृत्युमुखी पडतायत, काही कोटी लोक करोनाला बळी पडतायत, याची प्रमुख जबाबदारी नरेंद्र मोदींवर आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे. त्यांना पंतप्रधान पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही आहे. लक्षात घ्या, अजिबात अधिकार नाही. आणि आज मोदींचे एक सहकारी किंवा त्यांचेच एक आज्ञाधारक मुख्यमंत्री आहेत, योगी आदित्यनाथ. त्यांना योगी म्हणणं सुद्धा लाजिरवाण आहे. त्यांना आदित्यनाथच म्हणायला पाहिजे. त्यांनी काय केलं? उत्तर प्रदेशात टेस्ट केल्या नाहीत. उत्तर प्रदेशामध्ये दडपादडपी केली. जे लोक ऑक्सिजनसाठी सोशल मीडियावर विनंती करत होते त्यांच्या विरुद्ध पोलीस केस टाकल्या, त्यांना धमक्या दिल्या. हाहाकार निर्माण झाला. मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं वाराणसीमध्ये काय झालं. आरोग्य सेवा नाही, प्रेत जळतात सांगत होतात. निरपराध लोकांना तुरुंगात टाकते. जसे मोदी तसेच त्यांचे मुख्यमंत्री बेजबाबदार विधानं करणं, लोकांना गोमूत्र प्या म्हणून सांगणं करोनावर उपाय म्हणून, आणि शास्त्रज्ञांना सांगणं की गोमूत्रावर संशोधन करा. रे करोना आलाय, लोक मरतायत, लोकांना योग्य काय ते सांगा. माझा आयुर्वेदाला विरोध नाही. आयुर्वेदिक उपचार सुद्धा शास्त्राच्या कसोटीवर घासून घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आयुर्वेद रेकमेंड करताय ना, मग ते धडपणे रेकमेंड करा. शास्त्रीय कसोट्यांवर त्यांना चाचपून घ्या, त्यांना शास्त्रीय कसोट्यांवर तपासून घ्या. बाबा रामदेव सारखी माणसं लोकांना ऑक्सिजन लागतोय याची भर कार्यक्रमात चेष्टा करतायत, डॉक्टरांची चेष्टा करतायत. अरे या देशात चाललंय काय? आपण जर प्रतिगामी अंधश्रद्ध असं सरकार निवडलं की ज्याला कोणताच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. भारतीय घटनेने सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा नागरिकांना असायला हवा आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन नागरिकांमध्ये वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. पण हे पूर्णपणे अवैज्ञानिक विज्ञान विरोधी सरकार आहे. ते दुसरं काय करणार आहे? मोदींनी मीटिंग घेतली तज्ज्ञांची, तेव्हा पण ते ऑक्सिजन कसा तयार करावा हे सांगत होते. तो आदित्यनाथ तर त्यांचं शास्त्रीय ज्ञान तर अगाध आहे. नायट्रोजनपासून ऑक्सिजन तयार करता येईल का असं ते विचारत होते. या सगळ्या लोकांचं काय करायचं? आपणच त्यांना उरावर बसवलंय. माझं असं मत आहे त्यांची डोकीच पूर्णपणे सडलेली आहे. ठिकाणावर सोडून द्यायचं. अशा माणसांच्या हातात सत्ता ठेवणं हे भारत नावाच्या धर्मनिरपेक्ष समतेची इच्छा धरणाऱ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालणाऱ्या देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. लक्षात घ्या, अत्यंत धोकादायक आहे. केवळ हाच मुद्दा नाही, लसीकरणाबाबत वॅक्सिनेशन बाबत काय केलं बघा. सर्वांना माहीत होतं की वॅक्सिन हा एकमेव उपाय आहे करोनापासून संरक्षण करण्याचा. पहिला डोस द्या, दुसरा डोस द्या. सुरुवात डॉक्टर्स वगैरे फ्रंटलाईन वर्कर्स पासून केली. त्यानंतर 60च्या वरच्यांना दिल्या, मग 45 ते 60, मग आता 18 ते 44. पण याचं नियोजन कुठे आहे? जे ऑक्सिजनच्या बाबतीत केलं, जे औषधांच्या बाबतीत केलं, तेच मोदींनी वॅक्सिन्स बाबत केलं, लसींबाबत केलं. ऑक्सिजन राज्यांना मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची आहे? व्हॉट्सॲपवर भाजपवाले काही थापा मारतात, पण मी तुम्हाला सत्य सांगतो आणि हे तुम्ही जाऊन वाचा, गुगल करा, स्क्रोलवर आलेलं आहे. 8 महिने ऑक्सिजनचं टेंडर काढलं नाही या लोकांनी, मोदींनी. म्हणून ही ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली. राज्यांना ऑक्सिजनचा जो कोटा असतो तो केंद्र सरकारने नीट पुरवायला हवा आणि त्यांनी 2 महिने आधी हे लक्षात घ्यायला हवं होतं की जर दुसऱ्या लाटेमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली, गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर ऑक्सिजन जास्त लागणार आहे. हा सुद्धा अंदाज घ्यायचा असतो ना. वरिष्ठ अधिकारी कशासाठी असतात, पण हा अंदाजही घेतला नाही. ऑक्सिजनचा गोंधळ निर्माण झाला.
दुसरीकडे रेमडेसिवीर वगैरे औषधं जी आहेत त्याचाही गोंधळ निर्माण झाला, कारण कोणतं धोरण नाही सरकारचं. भाजपच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे पाटील म्हणून गुजरातचे अध्यक्ष आहेत, यांनी स्वतः विकत घेतली. फडणवीसांनी 4 कोटी रुपये देऊन. कोणी अधिकार दिला? परवानगी कोणी दिली? आणि हे आपल्या कार्यालयातून ही औषधं वाटणार होते. राजकीय पक्षांना हे करण्याचा किंचितही अधिकार नाही. सरकारी परवानगी असेल तर गोष्ट वेगळी, पण सरकारने अशी परवानगी देण्याची गरज नाही. तुम्हाला जर औषधं द्यायची, इंजेक्शन द्यायची, तर ती हॉस्पिटल्सना द्या, योग्य संस्थांना द्या. पण केवळ इथे सुद्धा यांना निवडणुकीचं राजकारण सुचतं फडणवीस आणि मंडळींना, आणि ते जे गुजरातचे पाटील आहेत त्यांना. स्वतःच्या कार्यालयातून त्यांनी वाटली. जेव्हा गुजरातमध्ये भास्कर नावाच्या वृत्तपत्राने त्यांचा नंबर छापला हेडलाईनमध्ये, तेव्हा त्यांना लक्षात आलं परिस्थिती गंभीर आहे, ही लबाडी आहे. म्हणजे तुम्ही भाजपवाले असाल तर आम्ही तुम्हाला औषधं देऊ? तुम्ही माणसं आहात की कोण आहात? कोणत्या संस्कृतीत तयार झालेली आहात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच शिकवतो काय तुम्हाला, की आमचे असतील त्यांना देऊ? म्हणजे आज भाजपवाले असतील त्यांनाच देऊ, उद्या हिंदू असतील त्यांनाच देऊ? किती गलिच्छ माणसं आहेत. मला अगदी संताप येतो या सगळ्या गोष्टींचा. वॅक्सिनेशनचं काय केलं बघा. वॅक्सिनेशनचं योग्य मागणी नोंदवली नाही. अनेक महिने अदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट सांगत होते, आणि हे सरकारला माहिती होतं की सिरम इन्स्टिट्यूटमधूनच आपल्याला जास्तीत जास्त वॅक्सिन मिळू शकतात. भारत बायोटेकचं जे दुसरं वॅक्सिन आहे तेही चांगलं आहे, कोवॅक्सिन, पण त्यांच्याकडे प्रोडक्शनची व्यवस्था नाही. त्यामुळे आज जे 11 कोटी सुरुवातीला वॅक्सिनेशन झालं, त्यापैकी 10 कोटी हे कोविशिल्ड आहे सिरमचं, आणि 1-1.5 कोटी हे भारत बायोटेकचं आहे. पण मागणी नोंदवली नाही, आणि अचानक 19 एप्रिलला असं जाहीर केलं की आता राज्यांनी व्यवस्था करावी आणि 18 ते 44ला राज्यांनी द्यावी. अरे, युनिव्हर्सल वॅक्सिनेशनचा कायदा आहे. हा कायदा सांगतो की ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि केंद्र सरकारने राज्याला पुरवले पाहिजे. पुन्हा वॅक्सिनची किंमत काय असावी याविषयीचे नियम आहेत. हे सगळे नियम धाब्यावर बसवून मोदींनी या धोरणाचं उदारीकरण केलं आणि वॅक्सिन कंपन्या, सिरम असो किंवा बायोटेक, यांना सौदेबाजी करण्याची संधी दिली. माझा जो स्पष्ट आरोप आहे की मोदी सरकार आणि या वॅक्सिन कंपन्या यांच्यामध्ये काही साटलोटं झालंय आणि त्यातूनच हे घडतंय. त्यातून याला सगळ्यांनी विरोध केलाय. काँग्रेसने विरोध केलाय, मार्क्सवादी कम्युनिस्टांनी विरोध केलाय, सगळ्यांनी विरोध केलेला आहे. जनतेला वॅक्सिन तुम्ही देणार असाल आणि ते मोफत देणार असाल तर ते 150 रुपयाला तुम्ही विकत घेतलं होतं सिरमकडून. त्या 150 रुपयाची किंमत 400 आणि 600 करायला तुम्ही परवानगी देता कशी? आणि जेव्हा पुनावालांनी, सिरमने हे वॅक्सिन 150 रुपयाला बनवलं, तेव्हा सिरम त्या पुनावाल्यांनी सांगितलं होतं NDTVला की 150 रुपयात जो मला फायदा होतो तो सुद्धा माफक आहे. म्हणजे फायदा होत होता, तोटा होत नव्हता. मग 400 रुपये, मग 600, आणि नंतर 400ची किंमत कमी करून बोंबाबोंब झाल्यावर ती 300 रुपये तुम्ही करताय. काय चाललंय? काय बाजार पडलाय? आपण सगळ्यांनी लसी घेतली आहेत लहानपणी. लहान मुलांना लसी देतात. प्रौढांना लस देण्याची ही पहिलीच वेळ आहे भारताच्या इतिहासामध्ये. लहानपणी लसी देताना त्या मोफत मिळाल्या होत्या आपल्याला, कोणाही पैसे द्यावे लागले नव्हते. मग आत्ताच सरकारने अशा प्रकारे खाजगी धंदा करण्याची परवानगी वॅक्सिन कंपन्यांना, हॉस्पिटल्सना का दिली? हा, ज्यांना असं वाटतं वॅक्सिन आम्हाला फुकटात नको आहे, आम्हाला पैसे द्यायचे आहेत, त्यांनी हे पैसे पाठवावेत की मुख्यमंत्र्यांनी दिला? मी पंतप्रधान फंडाला पाठवावे तसं म्हणणार नाही. त्यांनी PM केअर नावाचा एक भानगडबाज फंड काढला आहे, ज्याच्याविषयी अनेक प्रश्न आहेत. या PM केअर फंडाने व्हेंटिलेटर्स विकत घेऊन देशभर पाठवलेत. हैदराबादला गेले होते व्हेंटिलेटर्स, अहमदाबादला गेले, आणि महाराष्ट्रात सुद्धा आले. यापैकी अनेक व्हेंटिलेटर्स हे निकामी आहेत असं लक्षात आलेलं आहे. हे लक्षात घ्या. PM केअर फंड हा भ्रष्टाचार आहे असा आरोप अनेकांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निधीला तुम्ही पैसे द्या जर तुम्हाला द्यायचेच असतील तर. तुम्हाला वॅक्सिन फुकटात नको आहे, मला परवडतात काय जे असतील ते 600 रुपये किंवा 1000 रुपये, तर मी ते मुख्यमंत्री फंडाला पाठवून देतो. पण या देशातल्या गरीब पददलित जनतेचा, आदिवासी लोकांचा हक्क आहे की हे वॅक्सिन फुकटात मिळण्याचा. आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये असेल
तर वॅक्सिन सर्वांना फुकटात मिळालं पाहिजे आणि ते सरकारने दिलं पाहिजे. मध्यमवर्गीय माणसं म्हणतात आम्हाला परवडतं, आम्ही पैसे देऊन घेऊ. तुम्हाला परवडतं हा मुद्दा नाही आहे. या देशातल्या बहुसंख्य गरिबाला काय हवं आहे हा मुद्दा आहे. आणि गरिबाला हे वॅक्सिन सन्मानाने आणि मोफतच मिळालं पाहिजे हे लक्षात घ्या. ज्यांना पैसे द्यायचे ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दिला देऊ शकतात. वॅक्सिनचा गोंधळ घालून ठेवला. 19 एप्रिलला सांगितलं राज्यांना की तुम्ही 1 पासून वॅक्सिनेशन करा 18 ते 44. वॅक्सिन कुठून येणार? तुम्ही सगळी मागणी दिलीत सिरम इन्स्टिट्यूटला, ती मागणी पूर्ण होणार नाही आहे. 20 मे पर्यंत तुम्हाला माहिती होतं, तरी राज्यांना सांगितलं 1 मे पासून करा. कारण ही लबाडी आहे. राज्यांना अडचणीत आणण्यासाठी हे केलेलं आहे. मोदी सरकारने सर्व राज्यांना सापत्न वागणूक दिलेली आहे आणि विशेषतः भाजप विरोधी पक्ष ज्या राज्यावर सत्तेत आहे त्यांना तर वाईटच वागणूक दिली आहे. महाराष्ट्रावर तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान यावर तुमच्या लक्षात येईल की कसं मोदी सरकार व्हावं. महामारीच्या काळात सुद्धा असा भेदाभेद करण्याची ज्यांना इच्छा होते ते कोण आहेत? ते कोण आहेत? ते राक्षस आहेत? ते हैवान आहेत? ही कोण आहे? ही पाशवी वृत्ती आहे. मोदी सरकारने वॅक्सिनेशनच्या बाबतीत योग्य धोरण आखलं पाहिजे असं आता न्यायालयही सांगते. न्यायालयाने केस ॲडमिट करून घेतलेली आहे, ऐकणार आहेत ते. सरकारने सांगितले न्यायालयाला नाही 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 आम्ही ठरवतो, आमच्याकडे तज्ज्ञ आहेत. इतके दिवस झोपला होतात काय करत होते मोदी? या सगळ्यावरून एक लक्षात आलं असेल की मुळातच मोदींची विचारशक्ती ही प्रतिगामी होती. विकासाचं कोणतंही मॉडेल जे 2014ला सांगितलं त्यांच्याकडे नव्हतं. नाहीतर गुजरातमध्ये एवढा हाहाकार माजला नसता. आकार पटेलनी लेख लिहिलाय चांगला, रेडिफच्या साईटवर जाऊन वाचा, की अमर्त्य सेन सतत सांगत होते की विकास व्हायचा असेल देशाचा तुम्हाला शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. गुजरातमध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि केवळ उद्योगपतींना स्वस्तात जागा दिल्या कारखाने काढायला. काय झालं आज? आरोग्य सेवे अभावी शेकडो माणसं नाहक बळी गेली आहेत आज गुजरातमध्ये. विकासाचं मॉडेल हे उद्योगपतींच्या मर्जीने चालत नाही. विकासाचं मॉडेल हे गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा माणूस सुखी होतो की नाही यावर अवलंबून असतं. आणि शेवटचा माणूस जर सुखी व्हायचा असेल, त्याच्यापर्यंत विकासाची गंगा पोचायची असेल तर शिक्षण सेवा असेल, आरोग्य सेवा असतील, इतर ज्या समस्या आहेत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्या सुटल्या पाहिजेत. हे मोदींनी केलं नाही. गुजरात मॉडेल हे बोगस मॉडेल आहे. 2014 पासून माझ्यासारखे अनेक लोक सांगत होते. आज ते सिद्ध झालेलं आहे. माझी तुम्हा सगळ्यांना लोकांना कळकळीची विनंती आहे, मोदींचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न मी विचारतोय. यामध्ये मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कधी विचार करणार आहात? आपल्याला मृत्यूच्या जबड्यात टाकणारा हा पंतप्रधान आपण किती दिवस सहन करणार आहोत? प्रश्न हा आहे. महाराष्ट्र सकट इतर राज्यांना अपमानाची वागणूक देणारा हा पंतप्रधान, या देशामध्ये करोना पसरवण्याला मदत करणारा हा पंतप्रधान, किती दिवस आपण अशा प्रकारे देशावर राज्य करतोय हे बघणार आहोत. तोंड बंद ठेवून, डोळे बंद ठेवून. आणि ते जर आपण करणार असू ना तर आपण जगायला लायक नाही हे लक्षात घ्या. आपण जगायला अजिबात लायक नाही. इतकी आणीबाणीची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे की आता जर आपण कुंपणावरून उतरलो नाही, बोललो नाही तर आपलं जीवन सुरक्षित असणार नाही. आपल्या मुलांना आरोग्य सेवा मिळणार नाही. करोनाचा हा मोठा धडा आहे. आरोग्य सेवा सक्षम करा. गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, प्रायमरी हेल्थ सेंटरपासून वरपर्यंत सगळ्यात चांगलं काम कोणी केलं माहिती या काळात? सार्वजनिक हॉस्पिटल्सनी. मुंबईमध्ये KEM असेल, नायर असेल, इतर असतील. मुंबईमधली बहुसंख्य सार्वजनिक हॉस्पिटल्स ही ब्रिटिशांच्या काळात बांधली गेलेली आहेत. हे सुद्धा आता सर्व राजकीय पक्षांनी आणि राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आमचा पंतप्रधान जर नालायक असेल, मी शब्द फार कठोर वापरतो असं लोक म्हणतात, पण जो लायक नाही त्याला नालायक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?
मला विद्वानांप्रमाणे असं शब्दांचे खेळ नाही करता येत. करोनाच्या संपूर्ण या काळामध्ये सिद्ध झालंय की हा पंतप्रधान देश चालवायला नालायक आहे. मग अशा नालायक पंतप्रधानाला आपण हाकलणार की नाही हा खरा प्रश्न आहे. मुद्दा हा आहे की जो आमचा जीव वाचवू शकत नाही, जो आम्हाला प्राणवायू पुरवू शकत नाही, जो आम्हाला औषधं पुरवू शकत नाही, तो पंतप्रधान आम्हाला नको. उद्या कोणी सांगावं आपलं रेशनही बंद होऊन जाईल. पण मुळामध्ये या देशामध्ये प्राणवायूची समस्या आली होती का हो अशी? नाही. मग आपला प्राणवायू ज्याने हिचकावला तो राजकीय नेता आपलं नेतृत्व कसं काय करू शकतो? मला तुम्हाला विचारायचं आहे, खरंच कळकळीने विचारायचं आहे. मी गेली 7 वर्षे हे बोलतोय. पहिले 6 महिने मोदींचे मी काही बोललो नव्हतो, पण नंतर एक एक असं दिसायला लागलं. तुम्ही बघा, नोटबंदी घ्या, लिंचिंग घ्या, अर्थव्यवस्था घ्या, एकूणच घटनात्मक संस्था जी आहे त्यांचं खच्चीकरण घ्या, सगळीकडे अत्यंत दुय्यम दर्जाची माणसं नेमलेली आहेत. जसं मराठी चॅनल आणि वृत्तपत्रात झालंय ना, संपादक दुय्यम दर्जाचे असल्यामुळे या माध्यमांचा दर्जा घसरलेला आहे, तसं मोदी सरकारमध्ये सर्व खात्याचे मंत्री, एकही मंत्री धड नाही. एकही मंत्री, मला एकाचं नाव सांगा, हा मंत्री बरं काम करतो. त्यातल्या त्यात बरं काम गडकरीच करतायत, पण त्यांची पण हिंमत नाही मोदींपुढे एक शब्द काढायची. आता संघाचे काही लोक असं म्हणतात, नाही आता मोदी नको असतील तर गडकरी करू वगैरे. असं काय होत नाही. संघाची नेहमीची नीती आहे, उगाच एक पिल्लू सोडून द्यायचं. राष्ट्रसंघाच्या लक्षात आलंय मोदी देशामध्ये आणि विशेषतः जनतेमध्ये खलनायकाच्या स्वरूपात पुढे येत आहेत. ते आता नायक राहिले नाहीत. 2014ला ते नायक होते, त्यांना नायक बनवण्यात आलं होतं. आता ते खलनायक झालेले आहेत. त्यांची लोकप्रियता घटकी आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हे दिसलं. तामिळनाडू आणि केरळची गोष्टच सोडा, तिथे भाजपला दरवाजेच बंद आहेत. पण अशीच जर लोकप्रियता घटत चालली तर जे 2009 ते 14 या काळात मनमोहन सिंग सरकारचं झालं तेच मोदी सरकारचं होऊ शकतं. मनमोहन सिंग सरकारची दुसरी टर्म ही वाईट होती. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले, प्रशासन चालवण्यामध्ये गफलती झाल्या. तीच गोष्ट आता अधिक वाईट प्रकारे मनमोहन सिंग यांच्यापेक्षा, कारण मनमोहन सिंग स्वतः तरी भ्रष्ट नव्हते. मला जे लोक सांगतात मोदी भ्रष्ट नाहीत, हे मला अशासाठी पटत नाही की मोदींची भ्रष्टाचाराची पद्धती वेगळी आहे. जो माणूस एका बाजूला अंबानी एका बाजूला अडाणीला घेऊन फिरतो तो भ्रष्टाचार करत नसेल हे संभवतच नाही. अंबानी अडाणीला फायदे होत असणार म्हणून मोदी आहेत, आणि मोदींना फायदा होत असणार म्हणून हे 2 आहेत, अंबानी आणि अडाणी. हे लक्षात घ्या. त्यामुळे दुसरी टर्म आहे ते त्यांची लोकप्रियता घटलेली आहे, जनता नाराज आहे. तरी अजून निवडणुकाला 3 वर्षे, आत्ताच काही अंदाज बांधणं गैर आहे. पण आत्ता जसं 2011ला आंदोलन सुरू झालं अण्णा हजारेंचं, आणि मनमोहन सिंग सरकारची लोकप्रियता अगदीच रसातळाला घेतली आणि शेवटी सरकार गेलं, तसं आत्ता जर जनतेचं आंदोलन सुरू झालं मोदी सरकार विरोधी, कारण हे नालायक सरकार आहे हे तर सिद्धच झालेलं आहे. जे सामान्य माणसाचा जीव वाचवू शकत नाही त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा हक्क नाही. जेपींच्या आंदोलनामध्ये घोषणा होती, सिंहासन खाली करो, जनता आ रही है. आता सिंहासन खाली करण्याची वेळ आली आहे, पण जनता कुठे आहे? सिंहासन खाली व्हायचं असेल तर ते लोकशाही प्रक्रियेतूनच होणार आहे, म्हणजे 2024ला होणार आहे. पण बांधणी आत्तापासून करायला हवी. म्हणून मी तुम्हाला मित्रहो सांगतो, आणखी 5 वर्ष तर मोदी शहाना मिळाली तर या देशाचा विध्वंस व्हायला वेळ लागणार नाही आणि आपले आयुष्यसुद्धा सुरक्षित राहणार नाही. तेव्हा मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यांना लक्षात घ्या, हीच आपली संधी आहे या सरकारला घालवण्याची. मोदींचं डोकं तर ठिकाणावरच नाही आहे, पण ते अत्यंत बेजबाबदारपणे, अत्यंत हिंस्त्रपणे वागतायत. तेव्हा सर्वांनी विचार करा आणि पुढच्या 3 वर्षात काय करायचं हे ठरवा. आपलं जर या देशावर प्रेम असेल
तर या सरकारला आपण राहू देणार नाही इतकंच सांगतोय. तीच खरी देशभक्ती आहे. काही लोक सांगतात मोदींचे समर्थक, आता मोदींचे समर्थक कमी व्हायला लागलेले आहेत. आता वेड्यासारखं बोलतात. मोदींवर टीका केली नुसती शिवीगाळ करतात, मुद्द्यावर बोलतच नाहीत. जेव्हा हे सगळे जे दगावलेले लोक आहेत ना, आजारी पडलेले, हे कोणी वेगळ्या देशातून आलेले नाही आहेत. यातले अनेक रामभक्त आहेत. यातल्या अनेकांनी भाजपसाठी कस्ता खाल्लेले आहेत. त्यांना सुद्धा ऑक्सिजन मिळालं नाही. उत्तर प्रदेशामध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा ऑक्सिजन मिळालं नाही. ही अवस्था आहे. जो स्वतःच्या लोकांची काळजी करू शकत नाही तो अख्ख्या देशाची काय काळजी करणार. तेव्हा शेवटी इतकंच म्हणेन, ज्यांना प्रशासन चालवता येत नाही, ज्यांना नीट विचार करता येत नाही, जे बिनडोकपणे देश चालवतात आणि देशाचं वाटोळ करतात, त्यांना आपण एकच सांगू शकतो, चले जाओ. धन्यवाद.